IT कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण होत आहे आणि त्याच संदर्भातली बातमी आहे। नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायमूर्ती RC नरवडिया यांच्या समोर ही सुनावणी झाली होती। या सुनावणीमध्ये 9 गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरू आहे। तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाहीये आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही। कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत। त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही। तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल। अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय।